बुलढाण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अतिशय उद्योगशील असलेले अमोल व्यवहारे आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण त्यांच्या उद्योगाची कथा। मी वयाच्या 11व्या वर्षी व्यवसायाला सुरुवात केली। ज्यावेळेस माझी परिस्थिती भरपूर हलाखीची आणि खूप परिस्थिती जर पाहता खूप अतिशय गंभीर परिस्थिती होती। माझी कुठल्याही पद्धतीनं आर्थिक भांडवल माझ्याजवळ नव्हतं, पण या गोष्टीचा मी विचार न करता स्वतः एक छोटं मोठं भांडवल उभं करून एक छोटा व्यवसाय चालू केला, मसाला उद्योग। व्यवहारे बंधू म्हणून मसाले आहेत माझे, संग्रामपूर, जळगाव, बुलढाणा, अकोला सर्व जिल्ह्यामध्ये चालतात। मी भूमिहीन असणारा माणूस 14.5 एकर शेती स्वतः विकत घेतली, 2 4 व्हीलर आहेत आणि त्या माध्यमातून मी कित्येक मुलांना, युवकांना रोजगार देण्याचं काम सातत्यानं करत आहे। लोक आजकाल परिस्थिती व्यवसाय म्हटलं म्हणजे भांडवलाचा विचार करतात आणि वेगवेगळ्या बँकेत वेगवेगळ्या ठिकाणी विचार करून फक्त भांडवल नाही म्हणून ते व्यवसाय करण्यापासून थांबतात। पण असं काही नाही, जर मनाची इच्छाशक्ती असली, स्वतःची तयारी असली तर एक व्यवसाय खरोखर सक्षमरित्या होऊ शकते। पण त्याला मार्केटिंगचं स्किल असणं आवश्यक आहे, कारण तो मार्केटिंग बाजारपेठमध्ये जात असताना फक्त उत्पादन केलेली वस्तू स्वतःच्या मनगटामध्ये जोर असला पाहिजे की तो बाजारपेठेत माल विकता आला पाहिजे त्याला। आणि मी स्वतः मार्केटिंग करत असताना मला स्वतः 15 ते 16 वर्षाचा अनुभव आहे की मी बाजारपेठेत जाऊन माल कसा विकायचा। आता काही गोष्टी आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या उद्योजकता यशोगाथा ऐकतो, पण यशोगाथाच्या मागं काय संघर्ष असते हे कोणी जाणून घेत नाही। पण आपण बारीक बारीक गोष्टी जर केल्या तर व्यवसाय करत असताना खूप मोठ्या हालअपेष्ट सहन करावं लागतात। मी एक मुद्रा लोन घेतलं होतं 5 लाख रुपयाचं। लोन घेणं म्हणून माझा कन्सेप्टच होत नव्हता। लोन म्हणजे मला परतफेड करायची जाणीव राहिली नव्हती। मी लोन घेतलं आणि लोन घेत असताना कोटेशन पहिले घेतो आपण, आणि कोटेशन घेतल्यानंतर ते मशीन नंतर भेटते विषय। मी इंदूरजवळून एक फ्रॉड कंपनी म्हणून माझ्यासोबत थोडीशी एक गद्दारी म्हणजे हे झालं आणि मी तिथं डिस्टर्ब झालो होतो। माझा 3 वर्षे कोरोना पिरियडनंतर व्यवसाय आता स्तब्ध झाला होता आणि मला वाटत होत नव्हतं की मी या व्यवसायातून डबल वाचू शकेन आणि मी डेव्हलप होऊ शकेन। परंतु मी न थांबता स्वतः मार्केटिंग प्रत्येक गावागावापर्यंत, घराघरापर्यंत मार्केटिंग करून मी डबल यशस्वी झालो। माझा अंगावर असलेलं 35 ते 40 लाख रुपये कर्ज मी यावर्षी नील केलं आणि 1 रुपया नील करून आता माझा व्यवसायासाठी मी 4.25 एकर शेत रोडवर चांगल्या पद्धतीनं विकत घेतलं। आणि माझं स्वप्न आहे की जे व्यावसायिकाची मानसिकता असते, उद्योजकताची, पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पहिलं असं एक हॉस्टेल काढायचं आहे जे फेरीवाले कुठल्या गावून कुठं गेले त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था मी फ्रीमध्ये करून देण्यासाठी सर्वात पहिले माझ्या जे क्षेत्र आहे, माझा भाग आहे, त्या ठिकाणी प्रत्येक उद्योगाला जर तो नैराश्यवादी असेल, कमजोर असेल, काही असेल, त्याला 8-10 दिवस राहण्याची व्यवस्था मी माझ्या उद्योगाच्या माध्यमातून, माझ्या कमाईच्या माध्यमातून करण्याचा माझा मानस आहे। आणि लवकरात लवकर 1 वर्षात मी माझ्या कमाईतून जे माझे मित्र मंडळी असो की माझ्या गावाच्या अवतीभोवती पंचक्रोशीतील लोक असो, त्यांचे आईवडील असो, जे स्वतः सक्षमरित्या त्यांना खाऊ घालू शकत नाहीत, त्यांना मी एक माझं कुटुंब म्हणून जबाबदारी पोचण्याची तयारी करतो आणि माझं प्रोडक्शन प्रत्येक गावागावात पोचवण्याचं। आज रोजीही मी माल पोचू शकत नाही कारण मागणी जास्तीत जास्त पद्धतीनं आहे। यूट्यूब आणि सह्याद्री वाहिनीसारख्या ठिकाणी माझा मुलाखत झाली। माझा मसाला जो ब्रँड असा आहे की मसाला मी गावागावात माझ्या घरूनच मसाला विकल्या जाते, पण माझ्या मसाल्यामुळे ॲसिडिटी वाढत नाही, हे 100% सत्य गोष्ट आहे। कारण मी समप्रमाणात त्यातले प्रत्येक प्रोडक्शन वापरलेलं आहे आणि त्या कारणामुळे ग्रामीण भागात कशामुळे काय होते तर ह्या गोष्टीमुळे माझ्या प्रोडक्शनला चालना मिळाली। माझं गुलाबजामुन मिक्स आहे स्वतःचं आणि हळद, मिरची पावडर, धनिया पावडर, आमच्या बुलढाण्यात मिरचीचा मसाला प्रसिद्ध आहे, तर माझा मिरचीचा मसालासुद्धा आहे आणि मी या माध्यमातून व्यवसायसुद्धा करतो। धन्यवाद सर। अनेक फूड प्रोडक्ट्सची निर्मिती त्यांनी केली होती। मराठीमध्ये आम्हाला एक धडा होता, मराठी माणूस उद्योगात मागे का, त्याचं अनेक कारणं दिली होती, त्यापैकी काही कारणं सरांनी पण सांगितली। पण आज हे उद्योगपतींना बघता मराठी माणूस आता खरंच उद्योगात मागे राहणार नाही हे पटतं यांच्यासारख्या लोकांकडे बघून। तेव्हा धन्यवाद सर, बुलढाण्यावरून ते खास इथे आलेत। आम्हाला खूप छान वाटतं की तुमच्यासारखे उद्योगपती जेव्हा आम्हाला जुळतात। खूप खूप धन्यवाद।